महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची विमान दुर्घटनेची दुःखाची बातमी आपल्याला सगळ्यांना वाऱ्यासाठी होते. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक अधिराज्य करणारा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून ज्यानं महाराष्ट्राची बांधणी केली, अशा प्रकारचा एक कणखर नेता खऱ्या अर्थाने गेलेला आहे. दादांच्या बद्दल प्रत्येक या ठिकाणी भूमिका मांडल्या. मी बरोबर असतो किंवा बाजूला असतो किंवा काही वर्षे माझा काळ बाबूराव पाचर यांच्या बरोबर गेला, परंतु दादांनी मला कधी अंतर केला नाही. शिरूर तालुक्याचा प्रत्येक चेहरा मोहरा बदलवण्याचं काम आणि दादांचा एक स्वभाव होता. कोणत्या पार्टीचा आलाय म्हणून त्याचं काम करायचं का नाही करायचं असं काय नाही. कोणीही येऊन त्याचं काम करायचं, समाज हितासाठी, लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी काम करायचं. मित्रांनो, आपलं गाव एवढं भाग्यवान आहे. पवार साहेब येऊन गेले, आपल्याला काहीतरी देऊन गेले. देवेंद्र फडणवीस आले, 18 कोटीचा पूल देऊन गेले. याच वागेश्वराच्या दरबारामध्ये पुन्हा दादा सतत येत राहिले. आणि जी माणसं नुसता फोन केला तर नदीला पूर आला तर नावच बसायला ही माणसं मरायला तयार होऊन लोकांना वाचवण्यासाठी येतात, असे नेता घडणं एवढी सोपी गोष्ट नाही. आता सुद्धा ताजा प्रसंग आहे. आपल्या ग्रामपंचायतीची इमारतीचं काम चाललंय 3 कोटी रुपयाला. दादा म्हणजे गाव छोटं, एवढं धंद कशाला. तरी सुद्धा दादांनी सांगितले तुझी इमारत पूर्ण करून केली. 1 कोटी रुपयाचा आत्ता निधी दिला. मार्च एप्रिल जाऊ दे म्हणजे पुन्हा अजून 1 कोटी रुपयाचा निधी देतो. गावाला शोभल अशी इमारत उभी कर, गावाला साजेल अशी इमारत कर. अशा प्रकारचा अरे कोण सांगतो एवढं छोटंसं गाव, 15,000 लोक. अरे नगरपालिका 22-23 हजार मताची नगरपालिका तयार होती आणि 15,000 गाव लोकसंख्या असणाऱ्या गावाला दादा एवढं देऊ शकतात. असे प्रचंड छोट्या छोट्या गोष्टींचा मी सांगतो. परंतु 27 तारखेला दादांची आणि आमची ही शेवटची भेट. आता आयुष्यामध्ये कधीही दादा आम्हाला भेटणार नाही. 1.5 ते 2.25 तास दादांनी आम्हाला वेळ दिला. माऊली आबांनी आणि बाबासाहेब बसून नुसते पोयावर नुसतं खोबरं खिसून नाही टाकलं तरी दादांनी त्या आचार्याला ताणलं. मित्रांनो, चप्पल सोडण्यापासून, असणारा पेहरावापासून, नंतर नजर बिजर कपडे बिपडे या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष असणारा, प्रशासनामध्ये दादांचे प्रचंड वचक, असा माणूस घडणे नाही. शेतीतलं असू द्या, व्यवसाय असू द्या, शिक्षण असू द्या, सहकार असू द्या, काही असू द्या, काय मागायचं किती मागायचं अजिबात परिसीमा नसणारा माणूस आहे. आधार कसा कार्यकर्त्याला द्यावा ही दादांच्याकडून शिकावा. आणि प्रचंड इच्छाशक्ती असणारा, प्रचंड काम करणारा, लोकांच्यावर अधिराज्य गाजवणारा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांची मैत्री जपणारा, त्याही लोकांना पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षाही जीव लावणारा. काकींनी मागाशी सांगितलं, आप्पांचा किस्सा आणि काकींचा किस्सा सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो झाला. एवढी माणसं लक्षात ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारखान्याचा चांगला काळ आणि कारखान्याचा पडीचा काळ सुद्धा ही सगळ्या माणसांनी राज्यभर लोकांचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणून दादांचा सारखा नेता, आमच्यासारखा कार्यकर्ता पुन्हा 1 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर गेला. दादांनी आम्हाला ती सबंध लोकप्रियता मिळवून दिली आणि आजच दादा नाहीत याचं दुःख आम्हाला आता सहन होऊ शकत नाही. अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थानं आमच्यासमोर हा प्रसंग उभा राहिलेला आहे. म्हणून मी दादांचं काम जवळून अनुभवलेला माणूस आहे. ज्या नेतृत्वानं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला 97 साली साखर कारखान्याचं